नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस। तर विद्यार्थी मित्रांनो, आज जे आपण बॅच स्टार्ट करणार आहोत त्या बॅचचं नाव आहे सीईटी वॉरियर बॅच 2.0। तर ही बॅच खास करून महाराष्ट्रातील सीईटी देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट असणार आहे। या बॅच मध्ये आपण एमएसटी सीईटी पीवायक्यूज म्हणजेच केमिस्ट्रीला जेवढे पीवायक्यू येणार आहेत बेटा, ते पीवायक्यू या बॅच मध्ये कंप्लीट करणार आहोत। आणि विशेष करून या बॅच साठी तुम्हाला एकही रुपया खर्च करायचं काम पडणार नाही। आणि या बॅचचं रेकॉर्डेड लेक्चर 100% दररोज 8 वाजता माझ्या एमसीसी चॅनलवर म्हणजेच माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही। त्या अनुषंगाने आपण टाइम न घालवता आपल्या खास आणि इंटरेस्टिंग टॉपिकला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत। चला तर मग आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा क्वेश्चन काय, विच अमंग द फॉलोइंग इज अ फिनाइल हलाइड। हा क्वेश्चन 2025, 2024, 2023 म्हणजेच या 3 वर्षात हा क्वेश्चन विचारला गेला बेटा। म्हणजे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन तर एकदम सिंपल आहे, कारण क्वेश्चन विचारला बेटा क्लासिफिकेशन ऑफ हलाइड वर। क्वेश्चन आहे व्हिनाइल हलाइड। आता व्हिनाइल हलाइड म्हणजे नेमकं काय बेटा? व्हिनाइलिक ग्रुप म्हणजे काय? एक्स ग्रुप जो असतो बेटा, तो एक्स ग्रुप sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच पाहिजे। कोणाला अटॅच पाहिजे बेटा? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला। इथे एक शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायची, ती शॉर्ट ट्रिक काय आहे लक्ष द्या। आता समजा जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल आणि याला एक्स ग्रुप अटॅच असेल बेटा, असा बघा चेक करा आता बेटा, इथं कोण आहे CH3 आहे, या ठिकाणी काय बेटा CH2 आहे, तर हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे। ओके, त्याच्यानंतर इथं समजा कार्बन कार्बन काय आहे बेटा? डबल बॉन्ड आहे। आता चेक करा, इथं 1 2, आता इथं 3 आणि इथं कोणता ग्रुप आहे बेटा? X, हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे। ओके, थोडंसं लक्ष द्या आणि लक्षात घ्या तिसरी कंडिशन, या ठिकाणी 1 2 3, आता या ठिकाणी एक बॉन्ड आहे आणि या ठिकाणी एक्स ग्रुप आहे, ही sp हायब्रिडाइज्ड कार्बन आहे। आता आपलं मत काय आहे बेटा? या ठिकाणी प्रश्न विचारला त्याने व्हिनाइलिक हलाइड। कोणता हलाइड बेटा? व्हिनाइलिक हलाइड। ओके, कोणता हलाइड? व्हिनाइलिक हलाइड। या हा कोण आहे मग? आता मग मला सांगा, या ठिकाणची कंडिशन टू डबल बॉन्ड CH, त्याच्या नेक्स्ट कार्बनला CH2X आहे, म्हणजे हा sp3 हायब्रिडाइज झालेला आहे बेटा। कसा आहे sp3? हा तर व्हिनाइलिक नाही, हा ॲलिलिक आहे बेटा। काय आहे? ॲलिलिक हलाइड। ओके, त्याच्यानंतर इथं चेक करा CH3 CH डबल बॉन्ड CH2X, म्हणजेच इथं लक्षात येते तुमच्या की डबल बॉन्डेड कार्बन या ठिकाणी चेक करा बेटा, 2 आणि 2 4, आता इथं लक्षात 1 2 3 4, तर इथं तुमचा 2 नाहीये, म्हणजेच काय बेटा? हा sp2 हायब्रिडाइज झालेला आहे। काय आहे? sp2 हायब्रिडाइज झालेला आहे आणि हा आहे बेटा तुमचा व्हिनाइलिक कोण रे बेटा? हलाइड। आणि हे उत्तर नंबर काय आहे तुमचं? बी आहे। उत्तर नंबर काय येतंय? बी। का म्हणजे डबल बॉन्डेड कार्बनला कोण अटॅच आहे बेटा? एक्स, किंवा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला कोण अटॅच आहे बेटा? तुमचा एक्स ग्रुप। ओके, अशा पद्धतीनं हे त्याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे। किती सिंपल आहे आणि हाच क्वेश्चन 25, 24 आणि 23 ला विचारलाय। ओके, चालतंय बेटा, याचं लागलीच स्क्रीनशॉट काढून घ्या। नेक्स्ट क्वेश्चन कडे वळतो आपण। दुसरा क्वेश्चन काय चेक करा, हा पण क्वेश्चन 2 वेळेस विचारलाय। 2025 ला विचारला बेटा आणि 2023 ला विचारला। बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉइंट। आता ज्या वेळेस काय असतं माहितीये का, हायेस्ट बॉइलिंग पॉइंट कुठं आहे हे कसं ओळखायचं? आता बघा लक्षात घ्या, हा 1 ब्रोमो ब्युटेन, हा 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन, त्याच्यानंतर हा 2 ब्रोमो ब्युटेन आणि 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन आहे। आता कंडिशन काय? हे सर्व आयसोमर आहेत बेटा, आणि ज्यावेळेस आयसोमर असते, ज्या ठिकाणी स्ट्रेट चेन आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट कसा असतो? हाय असतो। आता मला सांगा, इथं ज्यावेळेस आयसोमर असतात त्यावेळेस काय असतं माहितीये का? जशा ब्रँच वाढतात तसा बॉइलिंग पॉइंट कमी होतो। चेक करूया। आता हा जो पहिला ए आहे आपल्याकडं, ए मध्ये जर विचार केला बेटा, किती सिंपल आहे चेक कर। CH3 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे, त्याच्यानंतर CH2 आहे, त्याच्यानंतर काय आहे बेटा? या ठिकाणी चेक कर, या ठिकाणी CH2 आणि हा आहे बेटा Br।
ओके, हा आहे 1 ब्रोमो ब्युटेन. कोण आहे? 1 ब्रोमो ब्युटेन. दुसरा चेक करा काय आहे? 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. आता चेक करा CH3, त्याच्यानंतर CH. आता बघा 1 ब्रोमो, त्याच्यानंतर काय 2 मिथिल आहे. इथं लिहितो मी CH3, त्याच्यानंतर इथं लिहितो CH2 आणि इथं आहे बेटा Br. याला म्हणायचं 1 ब्रोमो 1 2 3. हा आहे तुमचा बी. ओके बेटा. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन काय आहे? विच अमंग द फॉलोइंग इज अ हॅलो अल्काइन. हॅलो अल्काइन म्हणजे काय बेटा? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला एक्स ग्रुप अटॅच असणे. मग याच्यामध्ये पहिले काय करावं लागेल? चेक करावं लागेल तुम्हाला की नेमकं तुमचा एक्स ग्रुप ट्रिपल बॉन्डेड कार्बनला किंवा sp हायब्रिडाइज्ड कार्बनला कुठं अटॅच आहे. पहिलं स्ट्रक्चर चेक करून घेऊ बेटा. हा काय? क्लोरो इथिलीन आहे. आता क्लोरो इथिलीन कसं लिहिणार? एक बघा इथं H 1 2 3, इथं C आणि इथं काय बेटा X, किंवा इथं काय घ्यायचं तुम्हाला? इथं काय घ्यायचं आहे? X किंवा Cl ग्रुप घ्यायचा आहे. आता हाच डायरेक्ट बेटा क्लोरोइथिलीन आहे. कोण आहे? क्लोरोइथिलीन. म्हणजेच लक्षात घ्या इथं हा sp हायब्रिडाइज्ड कार्बन आहे, म्हणून हे आन्सर काय तुमचं बेटा? राईट आहे. कोणतं? तुमचं क्लोरोइथिलीन. विच अमंग द फॉलोइंग इज अ हॅलो अल्काइन. बघा क्वेश्चन बघा कुठे कुठे विचारला. 2025 ला आणि 2023 ला क्वेश्चन विचारलेला आहे बेटा. 2025 ला आणि 2023 ला. ओके, त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय चेक करा बेटा. व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड DDT. आता याच्या म्हणलं डीडीटीचं नेम कोणतं असेल? केमिकल नेम कुणाचं? डीडीटीचं. याच्या पहिले लक्षात घ्यायचं डीडीटीचं स्ट्रक्चर काय आहे. आता डीडीटीचं स्ट्रक्चर काय आहे बेटा? हा एक बेन्झीन रिंग आहे आणि या बेन्झीन रिंगला कोण आहे? Cl. हा दुसरी बेन्झीन रिंग आहे बेटा. या बेन्झीन रिंगला काय अटॅच असतो? Cl. त्याच्यानंतर इथं कार्बन आहे, याला H अटॅच आहे, अशा पद्धतीने हा अटॅच आहे. आणि इथं लक्षात घ्या दुसरा जो कार्बन आहे त्याला 3 Cl ग्रुप अटॅच येतं. किती Cl ग्रुप अटॅच येतं? 3. मग याच्यामध्ये कोणता बेटा? क्लोरीन आहे. अटॅचमेंट कोणाची? क्लोरीनची. मग आता याच्यामध्ये ब्रोमीन आहे, याच्यात फ्लोरीन आहे. हे बघा डायक्लोरो, आता डायफिनिल, हे 2 डायफिनिल. त्याच्यानंतर डायफिनिल, ट्रायक्लोरो 1 2 3, ट्रायक्लोरो, इथेन 1 आणि 2. हे कार्बन म्हणजे कोण आहे? इथेन. म्हणजे C नंबरचं ऑप्शन काय आहे तुमचं? राईट आहे. आणि हे डीडीटीचं काय आहे? स्ट्रक्चर आहे बेटा. जे हे काय आहे बेटा? तुमचं डीडीटीचं स्ट्रक्चर आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच नेक्स्ट क्वेश्चन कडे वळायचं आपल्याला. ओके, त्याच्यानंतर बेटा काय आहे पुढचा क्वेश्चन? तोच आहे का? ओके, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. विच अमंग द फॉलोइंग इज अ बेन्झिलिक हलाइड. आता बेन्झिलिक हलाइड म्हणजे नेमकं काय? थोडंसं लक्षात घ्या. का बेन्झीन रिंगच्या नेक्स्ट कार्बनला कोण अटॅच असणे? हलाइड ग्रुप अटॅच असणे, त्याला म्हणायचं बेटा बेन्झिलिक हलाइड. आता पहिला बघूया आयोडोफिनिल मिथेन. आता आयोडोफिनिल मिथेनचं काय स्ट्रक्चर आहे बेटा? इकडे लक्ष द्या. इथं काय आहे? CH2, इथं आहे बेटा I. बघा चेक करा बेन्झीन रिंगच्या नेक्स्ट कार्बनला कोण अटॅच आहे? हलाइड ग्रुप. बाकी पाहायची काहीच गरज नाही. हा आयोडोटोलिन आहे, त्याच्यानंतर 1 आयोडो 2 फिनिल इथेन आहे, आयोडो बेन्झीन आहे. इथं काही संबंध नाही. आपल्याला बेन्झीन रिंगच्या नेक्स्ट कार्बनला जर हलाइड ग्रुप अटॅच असेल, हे पहिलंच A नंबरचं ऑप्शन काय आहे बेटा? आपलं राईट आहे. दुसरं बघायची सुद्धा गरज नाही. हे आहे बेटा तुमचा बेन्झिलिक हलाइड. कोण आहे? बेन्झिलिक हलाइड. बेन्झीन रिंगच्या नेक्स्ट कार्बनला कोण अटॅच आहे? हलाइड ग्रुप अटॅच आहे किंवा आयोडीन अटॅच आहे. ते आहे बेटा उत्तर नंबर तुमचं A. आता लक्षात घ्या हा क्वेश्चन 2025 ला आणि 2021 ला विचारला बेटा. किती सिंपल क्वेश्चन आहे. तुमच्या परीक्षेला विचारलेले क्वेश्चन बघा किती सिंपल आहेत. मग असे जर सिंपल क्वेश्चन जर कुणाला पुढे येत असतील, सीईटीला येत असतील, तर तुम्हाला प्रॅक्टिस करायला काही सुद्धा हरकत नाही बेटा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पटकन याचं काय करा बेटा? स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतरचे क्वेश्चन काय बघा. विच ऑफ द फॉलोइंग हॅज अ हायर बॉइलिंग पॉइंट. आता या ठिकाणी बघा 1 क्लोरोप्रोपेन, 1 क्लोरोइथेन, क्लोरोमिथेन आणि 1 क्लोरोब्युटेन. आता हे आयसोमर नाहीत, हे काय आहेत? वेगवेगळे आहेत बेटा. त्यावेळेस लक्षात ठेवायचं बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. चेक करा. इथं प्रोपेन म्हणजे किती? 3 कार्बन येतं. इथं काय? इथेन म्हणजे किती? 2 कार्बन येतात. इथं इथेन म्हणजे किती येतं? क्लोरोइथेन.
क्लोरो इथेन, क्लोरोमिथेन, इथं एक कार्बन आहे बेटा आणि इथं 4 कार्बन येतं. ऑलरेडी ज्या ठिकाणी 4 कार्बन आहे त्याचा मॉलिक्युलर मास जास्त आहे आणि ज्याचं मॉलिक्युलर मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो आणि त्या अनुषंगानं आणि ह्या शॉर्ट ट्रिकनं तुम्ही काय करू शकता, 1 क्लोरोब्युटेनचा बॉइलिंग पॉइंट काय आहे, हायेस्ट आहे. ह्या रूल नुसार बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. ओके बेटा, खूप सिंपल आहे, खूप सिंपल ट्रिक आहे ही लक्षात ठेवण्याची. ओके चालतंय, नेक्स्ट पॉइंट कडे बोलतोय, लागली त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके चालतं बेटा. त्याच्यानंतर विच अमंग द फॉलोइंग इज अ हॅलो अल्काइन. आता बघा पुन्हा एकदा क्वेश्चन विचारलाय 2025 ला, 2024 ला आणि 2023 ला. हॅलो अल्काइन म्हणजे काय, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणाऱ्या कार्बनला एक्स ग्रुप ज्या ठिकाणी अटॅच आहे त्याला काय म्हणायचं, हॅलो अल्काइन. आता इथं चेक करा, हा sp2 हायब्रिडाइज्ड आहे. आता इथं हा sp3 हायब्रिडाइज्ड आहे, इथं sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि इथं sp हायब्रिडाइज्ड आहे. ज्या ठिकाणी sp हायब्रिडाइज्ड असतो बेटा त्या ठिकाणचा काय आहे तो हॅलो अल्काइन आहे. हॅलो अल्काइन मध्ये एक्स ग्रुप अशा कार्बनला अटॅच असतो जो कार्बन फक्त आणि फक्त काय बेटा sp काय असतो, sp हायब्रिडाइज्ड कार्बनला काय असतो, अटॅच असतो. म्हणून डी नावाचं उत्तर काय तुमचं बरोबर आहे. क्वेश्चन 2025, 2024 आणि 2023 ला विचारलाय म्हणून व्यवस्थित लिहून घ्यायचा आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इतका सोपा क्वेश्चन आहे बेटा की तुम्ही विचार पण करू शकत नाहीत आणि असेच क्वेश्चन यावर्षी पण परीक्षेला येणार आहेत. ओके चालतं बेटा. चला नेक्स्ट. आता बघा ही रिॲक्शन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची. बघा ही एवढी इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, ही एवढी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण क्वेश्चन विचारलाय 2025 ला, 2024 ला, 2023 ला आणि 2021 ला. म्हणून हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. कसा इम्पॉर्टंट आहे चेक कर बेटा. आता या ठिकाणी कोण घेतला, इथेनॉल घेतलाय. इथेनॉल घेतला म्हणजे काय असेल, CH3 त्याच्यानंतर CH2 आणि इथं काय बेटा O बॉन्ड H आहे. आता रिॲक्शन करायची थायोनिल क्लोराईड सोबत. थायोनिल क्लोराईड म्हणजे काय बेटा, S डबल बॉन्ड O काय असणार आहे Cl. अशा पद्धतीनं याच्यापासून जो काय होईल बेटा प्रोडक्ट तयार होईल, इथं -HCl आणि SO2 असणारे दोघं पण गॅसच्या स्वरूपात असतात. बघा एवढं काय व्हायला, इव्हॉल्व व्हायलंय. इव्हॉल्व झाल्याच्या नंतर काय व्हायलंय बेटा चेक कर, इथला हा HCl निघून गेला आणि इथला O आणि हा SO2 निघून गेला. राहिला काय Cl तयार होतो बेटा, CH3 CH2 आणि काय बेटा Cl हा तयार झाला. त्याच्यानंतर हा आहे तुमचा X प्रोडक्ट. कोणता प्रोडक्ट आहे बेटा, हा X प्रोडक्ट. आता तयार करायचा कोण तुम्हाला, Y प्रोडक्ट. मग Y प्रोडक्ट तयार करण्यासाठी काय करायचं, इथे Mg घ्यायचा आहे इन द प्रेझेन्स ऑफ काय बेटा ड्राय इथर. कोण आहे, कोणाच्या सानिध्यामध्ये, ड्राय इथरच्या. ड्राय इथरच्या म्हणजे काय, इथं दोघात तिसरं सगळंच विसरा. चेक करा, CH3 त्याच्यानंतर CH2 Mg आणि इथं काय आहे बेटा Cl आहे. सिंपल आहे बाबा. CH3 CH2 Mg आणि कोण आहे Cl. इथं काय झाला, ड्राय इथर Mg अशा पद्धतीने हा तयार झाला. तयार झाल्याच्या नंतर लक्षात येत आहे मग आता हा झाला तुमचा बेटा कोण झाला, हा X होता, हा झाला तुमचा Y. आता राहिला कोण, Z. झेड तयार करण्यासाठी तुम्हाला काय करायचं लक्ष द्या. आता काय करायचा, हा जो तुमचा कोण आहे NH3 याची रिएक्शन करायची, NH2 आणि इथं काय बेटा H आहे. आता काय काय होतं चेक करा. आता चेक करा बेटा या ठिकाणची कंडिशन. इथं लिहित असताना कसं लिहायचं याला बघा, इथं कोण आहे H लिहिला आणि इथं लिहिला NH2. आता एवढा ग्रुप काय होतो असतो असा निघून जातो आणि तयार काय व्हायला CH3 CH2 आणि H. बघा चेक करा, CH3 त्याच्यानंतर CH2 बॉन्ड काय H म्हणजे काय बेटा, इथं लक्षात घ्यायचं कधी बी काय तयार होणार आहे CH3. हा CH2 आणि हा एक हायड्रोजन म्हणजे CH3 हा झाला इथेन. काय तयार झाला, इथेन. आणि लक्षात घे बेटा MgCl आणि NH2. Mg इथं Cl आणि हा आहे NH2. ह्या चेक करा बेटा MgCl आणि NH2. तुमचा प्रोडक्ट आहे बेटा हा Y म्हणजे कोण आहे, इथेन आहे. इथेन नावाचं D नंबरचं ऑप्शन आहे. हे तुमचं उत्तर आहे बेटा. किती सिंपल उत्तर आहे, लिहून घ्या. खूप महत्वाची रिएक्शन आहे. समजली ना, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नाही समजलं तर कमेंट सेक्शन मध्ये जा आणि समजलं नाही म्हणून सांगा, मी पुन्हा एकदा समजून सांगेल बेटा. लक्षात आहे. त्याच्यानंतर पुढची रिएक्शन काय आहे, हाऊ मेनी कायरल कार्बन आयटम आर प्रेझेंट इन 2 क्लोरो
3,4,5 ट्राय इथिल हेक्झेन हा क्वेश्चन 2025 ला विचारलाय. बघा क्वेश्चन काय आहे, हेक्झेन आहे बेटा. इथं कोण आहे हेक्झेन, 1 2 3 4 5 आणि काय आहे 6. ओके, हा जर 6 असेल तर लक्षात घ्या काय 2 क्लोरो आहे, Cl लिहिला इथं मी, इथं CH3 आहे, इथं CH हा बॉन्ड जोडून घेतला. त्याच्यानंतर 3 नंबरच्या कार्बनला आहे बेटा CH3, इथं पण H आहे. त्याच्यानंतर आता थोडस लक्ष द्या बेटा, इथं लिहित असताना हा H वर लिहितो असा, काय हरकत आहे H लिहायला वरी, मग इथं पण H असा वर लिहिला बेटा. आता इथं चेक करा, पुन्हा इथं CH3 आहे, H असा वर लिहिला. आता काय बेटा, एक काय आहे 2 क्लोरो आहे, 3,4,5 सॉरी H, आणि या ठिकाणी पण CH3 आहे आणि या ठिकाणी काय आहे CH3. अशा पद्धतीने चेक करा. आता या कार्बनचा जर विचार केला तर हा पण कायरल कार्बन आहे, 1 2 3 आणि एवढा ग्रुप वेगळा आहे बेटा. या हा पण कार्बन कायरल आहे, 1 2 3 4 हे पण वेगळे आहेत बेटा. ओके, त्याच्यानंतर हा पण कायरल कार्बन आहे, इथं चेक करा एवढा ग्रुप वेगळा आहे, हा ग्रुप वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. त्याच्यानंतर हा पण कायरल कार्बन आहे, 1 2 3 हे चारही ग्रुप वेगळे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने 4 काय आहेत, 4 कायरल कार्बन आहेत बेटा. इथं कोणते येतं, 4 कायरल कार्बन येतं 2 क्लोरो 3,4,5 ट्रायमिथिल हेक्झेन मध्ये. ये नावाचं ऑप्शन काय आहे तुमचं व्यवस्थित आहे, लिहून घ्यायचं. काय म्हणलं त्यानं, कायरल कार्बन म्हटलंय. ओके, कायरल कार्बन आपण सांगितले किती त्याच्यामध्ये 4 आहेत. ओके, लक्ष द्या आता पुढचा पॉइंट. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज अ डिफिकल्टी इन अ ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड. बघा थोडासा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. इथं काय आहे तुमच्याकडं 2025 ला आणि 2023 ला हा क्वेश्चन विचारलाय. आता CX बॉन्ड म्हणजे कोण रे बेटा, क्वेश्चन काय आहे बघा, पहिला क्वेश्चन आहे आर्थो नायट्रोक्लोरोबेन्झिन. हे आहे NO2, हा झाला ये. त्याच्यानंतर बी काय आहे बेटा, मेटा नायट्रोक्लोरोबेन्झिन, इथं काय आहे Cl, इथं NO2. त्याच्यानंतर तिसरा काय आहे चेक कर राजा, तिसरा आहे पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झिन. ओके, आणि चौथा काय आहे चेक करा. आता हे झाला तुमचा बी, त्याच्यानंतर हा झाला सी आणि त्याच्यानंतर डी आहे बेटा तुमचा कोण, बेन्झिन रिंग. इथं Cl, इथं NO2 आणि हा NO2 आहे बेटा. आता मला सांगा, एक लक्षात घ्या, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होत असताना न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होणं अवघड आहे, परंतु जर आर्थो पॅरा आणि आर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असेल त्यावेळेस न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होणं सोपं आहे. परंतु मेटा पोझिशनला, कोणत्या पोझिशनला बेटा, मेटा पोझिशनला NO2 ग्रुप असून काही सुद्धा फायदा नाही. याच्या पाठीमागचं कारण आहे बेटा, इथं जर X ग्रुप असा असेल तर इथं पार्शियली निगेटिव्ह चार्ज आणि पार्शियली निगेटिव्ह चार्ज आर्थो पॅरा आणि आर्थो पोझिशनला असतो. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कोणत्या पोझिशनला येणार, आर्थो पॅरा आणि आर्थो पोझिशनला येणार. आणि मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉनची डेन्सिटीज नाही, तर इथं हा बॉन्ड तुटणं थोडासा काय आहे, अवघड आहे. म्हणून या ठिकाणचं उत्तर कोणतं बरोबर आहे बेटा, मेटा नायट्रोक्लोरोबेन्झिन. ह्या तिन्ही ठिकाणी 1 2 3 ठिकाणी हा CX बॉन्ड तुटणं काय आहे बेटा, म्हणजेच काय, हा X ग्रुप काय मानायचा, हा X ग्रुप मानायचा. हा बॉन्ड तुटणं काय आहे, थोडासा सोपा आहे, कारण हे बाकीचे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आर्थो आणि पॅरा पोझिशनला आहेत. ओके, चालतं. त्याच्यानंतरची कंडिशन काय आहे बेटा, लक्षात घ्या. नेक्स्ट, आयडेंटिफाय द मेजर प्रोडक्ट फॉर्मड इन द फॉलोइंग रिएक्शन. हा पण क्वेश्चन बघा, चेक करा, 2025 आणि 2024 ला आलेला आहे बेटा. क्लोरोबेन्झिन सोबत रिएक्शन करायची आणि प्रोडक्ट पाहायचा काय तयार होत असतो. चेक करा, कधीही लक्षात ठेवायचं तुम्हाला मेजर प्रोडक्ट बघावं लागणार आहे. इथं लक्षात घ्या, हा तुमचा क्लोरोबेन्झिन आहे, इथं Cl आहे, हे 2 घेतले प्लस इथं काय करायचं, ही एक पोझिशन आणि लक्षात घ्या बेटा, Cl बॉन्ड Cl असतो आणि तयार होतात 2 प्रोडक्ट. एक होतो बेटा Cl आणि एक काय आहे बेटा, इथं Cl एक काय होईल, पॅरा डायक्लोरो, इथं काय होईल Cl, हा असा होईल ना राजा,
आणि एक असा होईल. ओके, आणि दुसरा तयार होतो बेटा बेन्झिन रिंग, इथं Cl आणि हा काय Cl प्लस HCl किती असणार इथं 2. आता मला सांगा यामध्ये हा काय पॅरा डायक्लोरोबेन्झिन आहे आणि हा आहे आर्थो डायक्लोरोबेन्झिन, परंतु पॅरा डायक्लोरोबेन्झिन काय असतो मेजर असतो. काय असतो मेजर, आणि हा असतो काय बेटा मायनर. म्हणून उत्तर काय बरोबर आहे बेटा, या ठिकाणी पॅरा डायक्लोरोबेन्झिन काय आहे मेजर आहे आणि हे बाकीचे आर्थो डायक्लोरोबेन्झिन काय बेटा मायनर आहे. काय आहे, पण उत्तर काय आहे बेटा आपलं, हे आहे पॅरा डायक्लोरोबेन्झिन. ओके, चालतंय, याचा स्क्रीनशॉट काढून घे बेटा. नेक्स्ट रिएक्शन कडे आपल्याला वळायचंय. किती सिंपल रिएक्शन आहे का नाही सिंपल, लक्ष द्या आता पुन्हा नेक्स्ट. आता काय क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ नायट्रो अल्केन फ्रॉम हॅलो अल्केन. बघा लक्षात घ्या, खूप सिंपल आहे रिएक्शन ही, आणि किती वेळेस विचारली बाबा चेक कर, 2025, 2024, 2023, 2022. बघा 25, 24, 23 आणि 22 ला रिॲक्शन एवढी सिंपल आहे, तुम्ही विचार पण करू शकत नाहीत. त्याचं उत्तर नंबर काय आहे बेटा डी आहे. ते कसं सांगतो, लक्ष दे इकडं, इकडे लक्ष दे. कोण घ्यायचं आहे आर एक्स घ्यायचा आहे प्लस AG काय घ्यायचा बेटा NO2 घ्यायचा आहे. कोण घ्यायचा आहे AgNO2 घ्यायचा आहे. आणि तयार काय होतं चेक करा, विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट युज्ड इन प्रिपरेशन ऑफ नायट्रो अल्केन फ्रॉम हॅलो अल्केन. हा हॅलो अल्केन आहे आणि त्याच्यापासून काय बनवायचं तुम्हाला नायट्रो अल्केन बनवायचा आहे. तर सिल्वर नायट्राइट घ्यावं लागणार राजा. मग तयार होणार आहे तो इथं RNO2 प्लस AG कोण रे बाबा Br, आणि असा काय होईल शटल डाऊन होईल. अशा पद्धतीनं उत्तर नंबर काय आहे तुमचं डी आहे. क्वेश्चन 4 वेळेस विचारलाय, एवढा शंभरा क्वेश्चन. ओके, किती सिंपल क्वेश्चन आहे राजा. मग लक्षात ठेवा, असे क्वेश्चन पण परीक्षेला विचारतात, फक्त प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. काही हरकत आहे का नाही. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, आपल्याला नेक्स्ट लेक्चर कडे वळायचंय. बघा आता नेक्स्ट काय आहे बेटा क्वेश्चन, आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्मड व्हेन 2-bromobutane इज हिटेड विथ aqueous सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड. बघा इथं क्वेश्चन विचारला 2025, 2024. आता थोडस लक्ष द्या. आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्मड व्हेन 2-bromobutane. 2-bromobutane म्हणजे कोण CH3 CH. इथं कोण आहे चेक कर, इथं कोण आहे, इथं आहे बेटा Br, त्याच्यानंतर CH2 आणि CH3. कुणासोबत रिएक्शन करायची आहे aqueous सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड. कुणासोबत करायची aqueous सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड सोबत रिएक्शन करायची. आता सोडियम हायड्रॉक्साइड सोबत जर रिएक्शन केली तर काय तयार होतो NaOH. आता इथं काय जाईल बेटा हा असा काय जाईल लक्षात येतंय सिंपल. मग तयार काय होणार आहे राजा CH3 त्याच्यानंतर CH. इथं काय आहे OH CH2 आणि इथं CH3 1 2 आणि 3 आणि काय आहे 4. याला ब्युटेन 2OL तयार होतो बेटा, कारण अल्कोहोलिक असता तर काय होत होतं वॉटर मॉलिक्यूल निघून जात होता. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बेटा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे चेक करा. आयडेंटिफाय द प्रोडक्ट ए फॉर्मड द फॉलोइंग रिएक्शन. हा क्वेश्चन 2025 ला विचारलाय. थोडस काय केलंय, हे जे स्ट्रक्चर आहे या ठिकाणी लिहून घेतलंय आपण. आता काय केलंय, हा CH3 आहे CH3 CH आणि CH3 त्याची रिएक्शन आता बघा चेक करा. इथं काय आहे CH3 आहे, त्याच्यानंतर इथं C आहे, या ठिकाणी CH3 आहे, डबल बॉन्ड आहे, त्याच्यानंतर CH आहे बेटा, आणि काय आहे CH3 प्लस Br बॉन्ड Br आहे. ओके, आता असं ज्या वेळेस असेल ते म्हणते प्रोडक्ट काय, प्रोडक्ट ए काय सांगा. सोपं आहे बेटा, हा Br इथं ऍड करा, हा Br या ठिकाणी ऍड करा, आणि तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो कसा असणार आहे CH3 त्याच्यानंतर C इथं आहे Br, या ठिकाणी CH3 आहे, त्याच्यानंतर सिंगल बॉन्ड इथं आहे Br, त्याच्यानंतर बेटा चेक करा. आता CH ला CH जशाला तसा, आणि आहे बेटा कोण CH3. आता लक्ष द्या 1 2 3 आणि काय आहे 4. थोडस लक्ष दे इकडं. आता 2 नंबरला काय आहे 2,3 डाय ब्रोमो, त्याच्यानंतर काय बेटा 2 मिथिल
2 मिथिल काय आहे 1 2 3 4 म्हणजे काय ब्युटेन आहे ब्युटेन बघा चेक करायच्या मध्ये काय आहे 2,3 डायब्रोमो 2 मिथिल ब्युटेन हे डी नंबरचं ऑप्शन काय आहे तुझं बेटा व्यवस्थित हे लक्ष ठेव किती सिंपल आहे राजा बघ मग त्याच्यानंतर बेटा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघ which of the following compound does not exhibit optical isomerism आता याच्यातला कुठला कंपाऊंड ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवत नाही आता ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय असा कार्बन असेल ज्या कार्बनच्या भोवती 4 ॲटम किंवा ग्रुप वेगवेगळे अटॅच असतील मग लक्ष दे इकडं किती सिंपल आहे पहिला पहा 3 आयोडोहेक्सेन एक CH3 त्याच्यानंतर CH2 CH या ठिकाणी I CH2 आता लक्षात घ्या 1 2 3 त्याच्यानंतर 3 4 त्याच्यानंतर 5 आणि इथं काय बेटा 6 आता चेक करा हा कायरल कार्बन आहे म्हणजे हा काय करतो हा ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतो दुसरा काय आहे 2 आयोडोपेंटेन म्हणजे कसा CH3 त्याच्यानंतर CH या ठिकाणी कोण आहे I त्याच्यानंतर CH2 आणि इथं CH3 इथं पण चेक करा हा वेगळा आहे हा वेगळा आहे हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे हा पण कायरल कार्बन आहे म्हणजे याचा अर्थ इथं पण काय आयसोमॉर काय ऑप्टिकल आयसोमेरिझम पाहायला भेटतंय त्याच्यानंतर बेटा तिसरा क्वेश्चन चेक करा तिसरा चेक करा बरं आता काय आहे तिसरा 2 आयोडो 2 मिथिल ब्युटेन म्हणजेच काय आहे CH3 इथं CH3 आणि इथं काय आहे I त्याच्यानंतर CH2 आणि इथं CH3 आहे चुकीचा आहे बेटा इथं हा दाखवत नाही कारण हा कार्बन कायरल कार्बन नाहीये या कार्बनला हे दोन सारखे आले तर ज्या ठिकाणी आयोडीन अटॅच आहे म्हणजेच हे उत्तर तुमचं काय आहे राईट आहे बेटा खालचं पाहायची पण गरज नाही एवढा सोपा क्वेश्चन होता 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे बेटा कधी विचारलेला आहे 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे किती सिंपल क्वेश्चन आहे ओके त्याच्यानंतर बघा बेटा नवीन MST CET PYQ which of the following alkyl halide is a more reactive toward nucleophilic substitution reaction which of the following alkyl halide is a more reactive toward nucleophilic substitution reaction आता खाली दिलेल्यापैकी कुठला अल्किल हलाइड सर्वात जास्त रिएक्टिव्ह आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनला आता इथं फ्लोरीन आहे बेटा त्याच्यानंतर क्लोरीन आहे ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे वरून खाली येत असताना अणूचा आकार वाढतो अणूचा म्हणजे ॲटमचा आकार वाढतो जेवढा ॲटमचा आकार जास्त तेवढी बॉन्ड लेंथ जास्त तेवढाच तिथलं बॉन्ड तुटणं सोपं जातं म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ जर पाहिली RF त्याच्यानंतर RCl त्याच्यानंतर RBr आणि RI मधली बॉन्ड स्ट्रेंथ सर्वात जास्त इथं नंतर या ठिकाणी नंतर इथं सर्वात कमी बॉन्ड स्ट्रेंथ इथं आहे बॉन्ड सहजासहज इथून तुटल्या जाईल म्हणजे D नंबरचा CH3 CH2I ज्या ठिकाणी आयोडीनचं ॲटॉमिक साईज जास्त आहे बॉन्ड लेंथ जास्त आहे म्हणून तिथला काय आहे स्ट्रेंथ कमी आहे म्हणून हा काय होतो पटकन तुटतो म्हणून D नंबरचं ऑप्शन काय तुमचं राईट आहे बेटा ओके लक्ष देत आहे काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर बाबा लक्ष दे किती सिंपल रिएक्शन आहे इथं चेक कर हे काय आहे तुमच्याकडं टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे त्याची रिएक्शन NH3 सोबत केली HBr मायनस केला Y कोणी सांगा म्हटलं आता बघा कशा पद्धतीने रिएक्शन होईल या ठिकाणी CH3 आहे C आहे या ठिकाणी CH3 आहे या ठिकाणी पण CH3 आहे आणि इथं काय आहे बेटा Br आहे प्लस कोण घेतला NH3 घेतला H घेतो इथं NH2 घेतो आता मला सांगा हा HBr निघून जाणार आहे राहतो काय NH2 म्हणजेच काय तयार होईल CH3 बेटा आणि या ठिकाणी CH3 इथं काय आहे NH2 प्लस HBr हा तुमचा Y आहे आणि हा Y असल्या कारणामुळं लक्षात घ्या 1 2 आणि 3 याला म्हणायचं 2 मिथिल प्रोपेन 2 बघा 2 मिथिल कुठे इथं 2 मिथिल प्रोपेन 2 अमाइन 2 मिथिल प्रोपेन 2 अमाइन आहे बेटा कोणतं आहे तुमचं A नंबरचं ऑप्शन काय आहे करेक्ट आहे ही रिएक्शन 2013 ला विचारलेली आहे कधी विचारली बेटा 2013 ला ओके त्याच्यानंतरची काय आहे बघा रिएक्शन बघा त्यानंतरचे काय क्वेश्चन आहे द आयसोमेरिझम ऑफ C4H9I which is capable of producing but2ene which with alcoholic KOH solution is डोकं जास्त लावायचं नाही इथं काय आहे but2ene आहे
बरोबर आहे. मग आता काय का 2 आयोडोब्युटेन घ्यायचा, CH3, त्याच्यानंतर चेक करा इथं काय आहे आय, त्याच्यानंतर CH2 आणि इथं काय आहे CH3, हा अल्फा हा बीटा, हा काय आहे बीटा, कोण घ्यायचा आहे प्लस KOH घ्यायचा बेटा, काय घ्यायचा आहे KOH. अल्फा बीटा एलिमिनेशन रिएक्शन आहे, 2 प्रोडक्ट तयार होतात बेटा, कोणते कोणते CH3 आय एम सॉरी CH2 डबल बॉन्ड CH आणि या ठिकाणी CH2 CH3, त्याच्यानंतर CH3 CH डबल बॉन्ड CH आणि इथं काय आहे CH3, असे 2 प्रोडक्ट तयार होतात. याच्यामध्ये एक आहे ब्यूट 2ENE, हा मेजर प्रोडक्ट असतो आणि हा मायनर प्रोडक्ट असतो, म्हणून उत्तर क्रमांक काय आहे तुमचं बी आहे बेटा. उत्तर क्रमांक काय आहे बी आहे. ओके, डोकं लावू नका. अल्फा बीटा एलिमिनेशन रिएक्शन आहे. अल्कोहोलिक KOH घेतलंय, अल्कोहोलिक KOH काय करतं वॉटर मॉलिक्यूल काढून टाकत असतं है ना. चालतंय, नेक्स्ट पहा बेटा. क्लोरोनेशन ऑफ इथेन इज कॅरिड आउट इन अ प्रेझेन्स ऑफ अल्ट्रा व्हायलेट लाईट. लहानपणी शिकलो होतो आपण, आठवतंय का? क्लोरोनेशन कोणाच्या सानिध्यात होत आहे? अल्ट्रा व्हाईट लाईटच्या सानिध्यात होत असतं बेटा. ओके, त्याच्यानंतर अशा पद्धतीनं आजचं लेक्चर काय झालं बेटा संपलंय. तुम्ही सर्वांनी आजचं लेक्चर व्यवस्थित पाहिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि बाळांनो, दररोज 8 वाजता तुम्हाला काय होईल बेटा, ही लेक्चर सिरीज चालू झालेली आहे. दररोज 8 वाजता काय भेटणार, याचं लेक्चर भेटणार आहे. ओके, चालतंय, धन्यवाद. जय महाराष्ट्र.